राज्यासह देशभरात चर्चेत असलेलं बंधू अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकच्या लासलगावमध्ये आणखी एका बंधूविरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महेश गिरी असं या बंधू बाबाचं नाव आहे। निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे बंधू बाबाचा प्रति गाणगापूर नावाने मठ आहे। या ठिकाणी समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्याने त्याने कुटुंबाला जाळ्यात ओढलं। त्यांना बाधा झाली असल्याचं सांगत पापनाशक कुंडात आंघोळ तसेच झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडलं। नंतर महिलेला अश्लील मेसेज पाठवत तिच्यावर त्र्यंबक येथील एका लॉजमध्ये अत्याचार केल्याचा आरोप देखील या पीडित महिलेने केला आहे। खडक धरणगाव येथील प्रति गाणगापूर म्हणून मठ आहे। त्या मठामधला जो महेश गिरी बाबा आहे, महेश गिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी। तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत। त्यांनी त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पा आणि मी गेली होती। त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये। त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या। असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली। अन्नदान करायला लावलं। तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे। त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक, की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव। त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय, कशी आहे व काय, जेवली का वगैरे। तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे। तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं। तर ती म्हणे असंच करत असेल बा। तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं। तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं। तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील का मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं। मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिली फोनवर। नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं। तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला। तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं। तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्याने। त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला। अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येईल, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर, आणि तो होताच असं राक्षसासारखा का मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला। आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं। आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही। त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथे त्यांनी मला सोडलं। माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आहे आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला। आता पण ते शांत आहे। प्रति गाणगापूरच्या मठाचा महेश गिरी काकडे हा बंधू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे। या बंधू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत। त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। त्यामुळे एकूणच आता बंधू महेश गिरी विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्याचे आणखी काही कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात अडकून त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे अत्याचार करणे हे महाराष्ट्रात घडणे हे अत्यंत दुर्दैवी घटना असून अशा बंधूगिरींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध क्षेत्रातून केली जाते। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।